चणा मसाला। आता छोले असो किंवा चवळी, पांढरे चणे असो किंवा काळे चणे, सगळं काही कमाल बने। आज मी खरं तर पाठीमागे मुख्यमंत्री आणि उदय सामंत यांची एक मीटिंग झालेली होती। चिपळूणचे आमदार शेखर निकम साहेब पण माझ्या फार मागे लागलेले होते की बाबा इथं जिथं छत्रपती संभाजी महाराजांचा शेवटचा काळ त्यांनी घालवला त्या संगमेश्वरच्या परिसरामध्ये जो सरदेसाईंचा वाडा होता तिथला ह्या सगळ्या गोष्टी आता प्रकर्षाने विशेषतः छावा चित्रपटामुळं जास्त भारत देशातल्या लोकांच्या समोर त्या आलेल्या आहेत। आणि मागे देखील त्यांनी असंच मागणी करून आम्ही तिथलं काही काम करण्याच्या करता 5 कोटी रुपये दिलेले होते। ते पर्यटन विभागातनं दिलेले होते। आदिती तटकरे त्यावेळेस त्या खात्याच्या राज्यमंत्री होत्या त्यावेळेसची गोष्ट। पण मध्ये जो अर्थसंकल्प सादर केला त्यामध्ये पुन्हा एकदा शेखर निकमांनी मागणी केली आणि एकंदरीतच कधी एकही लढाई न हरणारा राजा योद्धा असा जो काही छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर स्वराज्याचं रक्षण करणारा स्वराज्य रक्षक म्हणून छत्रपती संभाजी महाराजांची ओळख निर्माण झाली आणि त्यांची 9 वर्षाची कारकीर्द पण ती इतकी धाडसी होती, एवढी दैदिप्यमान होती, एवढी शत्रूला एक जरब बसवणारी होती, हे सगळं आपण पाहिलेलं आहे। आणि शेवटच्या काळामध्ये जी फितुरी झाली, जे काही गोष्टी चुकीच्या घडल्या त्याच्यामुळं त्यांना तिथं औरंगजेबाच्या सैन्यानी त्यांना तिथं स्वतःच्या ताब्यामध्ये घेतलेला इतिहासामध्ये नोंद आहे। त्याच्यामुळे इतका त्यांचा तो महत्त्वाचा सगळा काळ गेलेला असल्यामुळं कालच्या अर्थसंकल्पामध्ये आम्ही जाहीर केलेलं होतं राज्य सरकारच्या तर्फे, कॅबिनेटने त्याला मान्यता दिलेली होती की अतिशय नवीन पिढीला प्रेरणा देणारं उत्तम अशा प्रकारचं स्मारक हे छत्रपती संभाजी महाराजांचं तिथं व्हावं। आणि त्यावेळेस मी जाहीर केल्यानंतर आमदार शेखर निकमांनी मागणी मला केली होती की दादा तुम्ही तिथं टीम पाठवा, तुम्ही स्वतः तिथं या पहा। तर मी ठरवलेलंच होतं आणि आजचा दिवस आम्ही निवडला। पण आज काही आर्किटेक्ट पण आम्ही बरोबर आणलेले होते, जलसंपदा विभागाचे पण अधिकारी होते, आपले PWDचे पण अधिकारी होते, स्वतः पालकमंत्री होते, आदिती तटकरे या मंत्री महोदया होत्या, शेखर निकम तर होतेच होते, असे सगळे मान्यवर, भास्करराव जाधव होते, असे बरेच जण तिथं उपस्थित होते। आजी माजी आमदार, लोकप्रतिनिधी, विविध राजकीय पक्षाचे प्रमुख, आमचे बाबाजी जाधव म्हणून अध्यक्ष ते तिथं होते, असे वेगवेगळे मान्यवर तिथं होते। आणि आम्ही फार व्यवस्थित बारकाईनं सरदेसाईंचे आत्ताचे जे वंशज आहेत, आत्ताची जी पिढी आहे त्यांच्या पण मान्यवरांशी आम्ही बोललो। तिथलं जे मंदिर आहे तिथं अनेक मंदिरं आहेत, काही मंदिराचे अवशेष आहेत आणि काही मंदिरं थोडीशी खराब अवस्थेत, जीर्ण अवस्थेत अशा प्रकारे आहे। त्या काळातली विहीर तिथं आहे, जिथं ज्या वाड्यामध्ये संभाजी महाराज होते तिथंच पाठीमागं ती विहीर आहे आणि त्याला मोठ्याची व्यवस्था आहे। पायांनी त्यावेळेस मारली जायची आणि ती नदी पण तिथनं गेलेली आहे। तर आता तिथं आमदारांनी अशी मागणी केली की तुम्ही ब्रिज कम बंधारा करा, तिथं वर धरण पण आहे, त्या धरणाचं पण काही काम करा आणि पाण्याचा साठा वाढवा आणि साधारण ब्रिज कम बंधारा अशा पद्धतीचा करा की तिथं पाणी राहिलं पाहिजे। तिथं नदी सुधार कार्यक्रम देखील काही टापूत घ्यायचा आहे
घाट तिथं बांधायचा आहे. अशा बऱ्याच गोष्टी तिथं करायच्या. तिथं असणाऱ्या मंदिराचा जीर्णोद्धार करायचा. साधारण त्या काळातलाच ते जे स्ट्रक्चर आहे तिथं पाया की जिथं महाराज राहत होते ते पुढं हेरिटेज वास्तू उभा करण्याचा आमचा सगळ्यांचा मानस आहे. आणि तो इतिहास सगळ्यांना कळावा म्हणून मराठीमध्ये, हिंदीमध्ये, इंग्रजीमध्ये अशा 3 भाषेमध्ये तिथं येणाऱ्यांना तो इतिहास ऐकता येईल. त्याच्यामध्ये काही वस्तुसंग्रहालय आम्ही करतोय. तेही वस्तुसंग्रहालयामध्ये महाराजांच्या काळातल्या ज्या काही वस्तू असतात, काही वस्तू आम्हाला कळलं की आता पण इथल्या संग्रहालयामध्ये ठेवलेल्या आहेत. त्याच्यातल्या 6-7 वस्तू. त्याचबरोबर रत्नागिरी जिल्ह्यातले जे किल्ले आहेत त्या किल्ल्यांच्या प्रतिकृती तिथं करण्याचं आमचा मनोदय आहे. आणि सरदेसाईंनी पण मनाचा मोठेपणा दाखवला आहे. त्यांची काही इच्छा आहेत ती पण मी ऐकून घेतली. आमदार या नात्याने शेखर निकमांनी पण त्यांच्या उपस्थितीमध्ये त्या सांगितल्या. अशा ह्या सगळ्याचा विचार आम्ही केलेला आहे. आणि डायरेक्ट जो मुंबई गोवा हायवे तिथपासून ते 1 किलोमीटर साधारण नवीन रस्ता केला तर ती जागा होईल. तिथपर्यंत लोक पोचू शकतील. माझं स्वतःचं वैयक्तिक मत असं आहे की महाराजांचा जन्माच्या दिवशी महाराजांच्या जो काही पुण्यतिथी आहे त्या दिवशी, त्याचबरोबर महाराजांची जयंती, महाराजांची पुण्यतिथी, महाराजांचा राज्याभिषेक, महाराजांनी हे झालं रेग्युलर आपल्या इंग्रजी तारखांप्रमाणे, परंतु मराठी वर्षाप्रमाणे देखील बऱ्याचदा जसं आपण 19 फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती तारखेप्रमाणे साजरी करतो, पण तिथीप्रमाणे ती पुढं मागं होत असते. तसंच काही तिथीला महत्त्व देतात, काही तारखेला महत्त्व देतात. आणि त्याच्यामुळे हे सगळं झाल्यानंतर लोकांचं येणं जाणं वाढे. शिवभक्त तिथे येतील, शंभूभक्त तिथे येतील. इतिहासामध्ये ज्यांना त्याची माहिती मिळवायची ते लोक तिथे येतील. झाडी भरपूर आहे, नदीकाठी आहे, नदींचा संगम तिथं आहे. म्हणून या सगळ्या निसर्गाने जिथं अतिशय मुक्त हस्ते उधळण केलेली आहे त्या सगळ्याचा उपयोग करून घेऊन त्याच्यातून लोकांना पण सगळ्या सेवा तिथं मिळाव्यात. म्हणजे स्वच्छतागृह असेल, लाईटची व्यवस्था असेल, फिरण्याच्या संदर्भात पाथवे असतील, अशा ह्या सगळ्या गोष्टी करण्याचं आम्ही ठरवलेलं आहे. आज एक आर्किटेक्ट आलेले होते, त्यांनी प्रेझेंटेशन दिलं. अजून एकाने प्रेझेंटेशन नाही दिलं, परंतु त्यांनी एक पुस्तका टाईप दिलं, ब्रोशर ज्याला आपण म्हणू शकतो, की ह्या पद्धतीनं ते करू पाहतायत. आणि जांभा दगड वापरायचं आम्ही ठरवलं आहे. काही ठिकाणी तुमचा गोकाक किंवा देगलूर किंवा नेवासा ह्या पद्धतीचा जो दगड असतो तो वापरायचं पण काहींचं मत आहे. पण जे काही आम्ही करणार आहे ते अतिशय राज्य सरकारच्या वतीनं चांगल्यातलं चांगलं आणि सगळ्यांना अभिमान वाटेल. सगळ्यांना ते पाहिल्यानंतर अजून महाराजांचे त्या ठिकाणी आठवण येईल. महाराजांचा इतिहास त्या निमित्तानं सगळ्यांच्या डोळ्यासमोर येईल आणि महाराजांचं शौर्य याबद्दल पण तरुण पिढीला त्याच्यातून प्रेरणा मिळेल. अशा या सगळ्या गोष्टीचा तिथं लँडस्केपिंग, तिथं जास्तीत जास्त आहे ती झाडं जशीच्या तशी टिकवायची वगैरे, अशा सगळ्या गोष्टी आम्ही तिथं करायचं ठरवलेलं आहे. काही टाइम बॉन्ड आपण मी लगेच सूचना पण दिल्या. तिथं आता ब्रिज कम बंधारा करायचा आहे. आज जरी रविवार होता तरी KIDCला कोकण इरिगेशन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या
अधिकाऱ्यांना सांगितलं की तुम्ही ताबडतोब बोर घ्यावं लागतं की तिथं कशा पद्धतीनं पाया किती खोल आहे काय आहे. कारण ब्रिज कम बंधारा घ्यायचं म्हटलं तर दोन प्रकारे तिथं गोष्टी होतात. बंधारा असल्यामुळं एकीकडनं पाण्याचा दाब, ब्रिज असल्यामुळं त्या ब्रिजवरनं जाणारा हेवी ट्रक, लाईट मोटर व्हेकल, बसेस वगैरे ह्याची वाहतूक, ते आम्ही ब्रिज कम बंधारा करताना थोडं नवीन टेक्नॉलॉजीचा वापर करून वर 30 फूट रुंदी मिळेल, 3 वाहनं जा ये करतील. आणि काही ठिकाणी व्ह्यूइंग गॅलरी ही पण आम्ही तिथं करतोय, कारण बरोबर नदीचा संगमणी खूप छान जागा ती आहे. पण त्याच्यात अजून ते अधिक उत्तम चांगलं दिसण्याकरता आणि लोकांना सुरक्षितता, स्वच्छतागृह, महिलांचं देखील कुठली अडचण तिथं राहता कामा नये त्यांना, आणि जे ट्रीप येतील मुलामुलींच्या शाळेच्या त्याही संदर्भात पार्किंग 2 ठिकाणी आम्ही त्याचा एंट्रन्स करतोय. एक आत्ता आहे तिथनं आणि एक दुसरा जिथं ब्रिज कम बंधारा करणार आहोत तिकडच्या बाजूने. अशा बऱ्याच गोष्टी आम्ही जवळपास तिथं 3 तास घालवले, अडीच तास तर आरामात आमचे तिथं गेले. त्याच्यावर शांतपणे ह्या सगळ्याचा साकल्याने आम्ही विचार केला. तिथं जे काही लोक स्थानिक होते त्यांनाही प्रेझेंटेशन आत्ता जी काही आम्हाला साधारण कशा पद्धतीनं आपण करू पाहतोय तेही आम्ही तिथल्या स्थानिक लोकांना दाखवण्याचा प्रयत्न केला. साई परिवारातली पण काही मान्यवर होते, इतर पण काही सहकारी त्या ठिकाणी होते, आणि ते पाहिल्यावर सगळ्यांनी ह्याच्यात अजून काही त्या हेरिटेज वास्तू बनवणारे, स्मारकं बनवणारे, ह्या जुन्या ज्या त्या काळातल्या वस्तू आहे, गोष्टी आहेत, त्याचं हुबेहूब डिझाईन तयार करून आर्किटेक्चर तो त्या मधला दर्दी असला पाहिजे, अशा सगळ्या गोष्टीचा विचार करून आम्ही पुढे जायचं ठरवलेलं. तर तुम्ही आता म्हणालात सरदेसाईंना भेटलात, मात्र सरदेसाईंबरोबरच इतर घरंही त्याच्यात समाविष्ट होणार की म्हणजे त्यांची घरं जाणार आहेत तिथून, कारण ती जागा तेवढी नाही आहे. कारण सरदेशीच्या वंशांनी आधीच्यानी काही तिथली जमीन विकून तिथल्या काही लोकांनी तिथे घरं बांधलेली आहेत, त्यांचं कसं करणार आहात? त्याच्यामध्ये मला त्रयस्थांनी सांगितलेलं आहे, काही जण ते इथं जर एवढं चांगलं काही सरकार करू पाहत असेल तर आम्ही पण सहकार्य करायला तयार आहोत, असं तत्वतः त्यांनी मान्य केलेलं आहे. आपल्याला हे करत असताना कुणाच्याही भावना दुखवायच्या नाही, कुठेही बळजबरी करायची नाही. जी अनेक मंदिरे आहेत ते मंदिराचाही जीर्णोद्धार करत असताना जे काही इतिहास काळामध्ये होतं त्या हुबेहूब गोष्टी उभ्या करण्याचा आमचा सगळ्यांचा प्रयत्न आहे. सर, माझे आमदार प्रमोद चटार यांनी देखील तुमची तिथे भेट घेतली. त्यांचं असं म्हणणं की 5 एकर नको 100 एकर ते स्मारक का आता ज्यावेळेस आपण स्मारक करतो किंवा विचार करतो त्यावेळेस वेगवेगळ्या अनेक प्रकारच्या सूचना पुढे येत असतात. त्याच्यातनं ज्या सूचनेचा स्वीकार करून आपल्याला ती प्रत्यक्षात कृतीत आणता येत असेल तर त्यामध्ये कुणाचं विरोध असायचं काहीच कारण नाही. पण त्याच्यातला काही भाग म्हणजे ॲक्च्युली महाराज राहत होते आणि तो सरदेसाईंचा सगळा परिसर तो नदीच्या अलीकडे आहे, आणि हे म्हणतायत तो सगळा परिसर पलीकडे आहे आणि ते असा डोंगर आहे उंच आणि बऱ्यापैकी चांगली झाडी आहे असा तो आहे. आपल्याला खूप काही चांगल्या चांगल्या सूचना तुमच्याही मनात असतील, माझ्याही असतील, इतरांच्या असतील, पण त्या व्यावहारिक दृष्टिकोनातनं काय काय आपल्याला पूर्णत्वाला नेता येते त्या न्यायचा आमचा मनापासूनचा प्रयत्न आहे. पहलगाव हल्ल्यासंदर्भामध्ये ज्या पद्धतीनं पहलगावमध्ये जो हल्ला झाला त्याच्यानंतर तिथल्या परत आलेले जे व्यक्ती आहेत ते फार जिकरी परिस्थिती म्हणून या ठिकाणी परत आलेले आहेत. त्या व्यक्तींना 1 मे रोजी शौर्य पुरस्कार द्यावा आणि त्याच पद्धतीने त्या जे मृत आहेत त्यांच्या नातेवाईकांना नोकरी पण द्यावी असा प्रस्ताव
पुढे येतोय, काय सांगाल? तेव्हा का त्या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी तिथं भेट दिली, मी भेट दिली, इतर मान्यवरांनी भेट दिली. म्हणजे जे काही व्यक्ती त्यांच्या कुटुंबियांना सोडून गेलेले आहेत, ज्या निष्पाप भारतीयांचा, निष्पाप नागरिकांचा तिथं त्या भ्याड हल्ल्यामध्ये, त्या अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यामध्ये त्यांना स्वतःचा जीव गमवावा लागला. तिथल्या घरातल्या लोकांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या त्यांनी काही भावना व्यक्त केलेल्या आहेत. त्या भावनांचा सगळ्यांनाच आम्हाला आदर आहे आणि त्याबद्दल आत्ता काही न बोलता आम्ही योग्य तो निर्णय घेऊ. सिंधू करार आपण जो थांबवलाय तो थांबवण्याची यंत्रणा आपल्याकडे आहे का, असा सवाल तुम्ही ना, आता माझी तुम्हाला विनंती आहे, जे काही पहलगामला झालं त्या सगळ्या भारत त्याच्यातनं हळहळलेला आहे. भारताला त्याच्यातनं वेदना झालेल्या आहेत. निष्पाप लोकांना स्वतःचा जीव गमवावा लागला आहे. त्याच्या संदर्भामध्ये वरिष्ठ पातळीवर सगळ्यांनी त्यात लक्ष घातले. बहुतेक राजकीय पक्षाच्या नेत्यांनी, विरोधी असतील किंवा इतर वेगवेगळे असतील, सगळ्यांनी, आम्ही सगळे भारत देशाच्या संदर्भातले जे निर्णय केंद्र सरकार घेतील त्यांच्या पाठीशेवट असं सांगितलेलं आहे. आणि केंद्र सरकार पण सगळ्यांना विश्वासामध्ये घेऊन स्वतः पंतप्रधान त्यांनी मीटिंग आणि बाकीच्या सगळ्या त्यांच्या गोष्टी चाललेल्या आहेत आणि आवाहन केलेलं आहे की ह्याच्यामध्ये फार तिथले कुठल्याच गोष्टी TV चॅनलवाल्यांनी दाखवू नये. ह्याच्याबद्दलची आता फार आपण पण चर्चा करू नये, कारण जे आपल्याकडे वाकड्या नजरेने बघतात त्याच्यातनं त्यांना माहिती ती मिळते. त्यामुळं एकच मी सांगतो, ह्या संदर्भात ज्यांचं मास्टर माइंड असेल, जे कोणी ह्याच्यामध्ये आहेत, त्यांना बदला घेतला गेला पाहिजे त्यांचा. परत त्यांचं कुणाचंच अशा पद्धतीनं वाकड्या नजरेने बघण्याचं धाडस होता कामा नये. निष्पाप लोकांच्यावर हल्ला करता कामा नये. अशा पद्धतीचं व्यवस्था हे भारत देशाच्या प्रमुखांनी आणि इतर मान्यवरांनी करायचं ठरवलेलं आहे आणि त्याच्यातले एक एक निर्णय आपल्या सगळ्यांच्या पुढे आलेले. आता ते निर्णय होत असताना त्याच्यातनं पाकिस्तानसारख्या देशातले काही लोक काहीतरी बरळतात, त्याला कशाकरता महत्त्व देत आहे? विचारणाराही भारतीय आणि उत्तर देणारही भारतीय. आपण आपलं पहिल्यांदा आपला देश, आपला सगळा समाज आणि आपण सगळेजण अशा प्रकारचा भ्याड हल्ला झाल्यानंतर आपली एकजूट ही महत्वाची, ती आपण दाखवू. दादा एक शेवटचा प्रश्न आहे. दादा एक शेवटचा प्रश्न आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये जे धर्माविषयीचं राज्यामध्ये राजकारण सुरू आहे, याचा फटका काश्मीरमध्ये फायरिंग झाले असं आपल्याला काही जण म्हणतात विरोधक. मी तुम्हाला सांगू का, तुम्ही पुन्हा खोदून कारण नसताना तेच प्रश्न काढून त्याच्यातनं कुणी एखाद्या व्यक्तीने त्या प्रश्नाला उत्तर देताना काही त्या उत्तरातनं एखादा जरी शब्द इकडं तिकडं गेला तर त्याच्यातनं आणखीन नव्या गोष्टी निर्माण होतात. पहिल्यांदा जे घडू नये ते घडलेलं आहे. ज्यांच्या घरातल्या व्यक्ती ज्यांनी त्या ठिकाणी आज त्यांना सोडून गेलेले आहेत, त्या घरातल्या नातेवाईकांच्यावर, त्यांच्या घरातल्या जवळच्या सहकाऱ्यांच्यावर काय आज त्यांची मनस्थिती आहे ती त्यांना भेटल्यावर लक्षामध्ये येतं. त्यामुळं आपण यामध्ये फार आता चर्चा न करता ज्यांना निर्णय घेण्याचा अधिकार आहे ते योग्य निर्णय घेतील. आपण सगळेजण त्यांच्या पाठीशी. सर, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते, त्याचप्रमाणे आमदार भास्कर जाधव हे देखील तुमच्या सोबत होते सकाळपासून दौऱ्यामध्ये. तुम्ही पत्रकार मित्रांनो, तुम्हाला हात जोडून विनंती आहे, आज आम्ही पक्ष म्हणून तिथं गेलेलो नव्हतो. आम्ही एक छत्रपती संभाजी महाराजांचं एक चांगल्या प्रकारे तिथं स्मृतीस्थळ व्हावं ह्या उद्देशाने तिथं गेलेलो होतो. आणि त्याच्यावर तिथं जे लोकप्रतिनिधी येणार ना, त्याच्यामध्ये तुम्ही
अशा पद्धतीने काहीतरी त्याला वेगळं स्वरूप द्यायचं बंद करा, माझी हात जोडून विनंती आहे. वाह, काय आता मिळाली का चव? होय तर आता मिळाली खरी चव. MDH चंकी चाट मसाला, जीवनाला खऱ्या चवीचे रंग. असली मसाले सच MDH.